दिवाळी अधिवेशनात कुठेतरी अपेक्षा होती की आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, मात्र सर्व काही असं दिशाहीन चालू आहे असं एक आरोप होत आहे. कारण नाना पटोले एक जात न्याय जनगणना म्हणतात, शिक्षणात म्हणतात 10% द्या, 8% कशाप्रमाणे आरक्षण द्या, हे सर्व दिशाहीन चालू आहे. सकल मराठा समाज कोल्हापूर दसरा चौकाच्या मंडपातनं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीपासून आम्ही म्हणतोय की शासन आम्हाला फसवणार, 24 तारखेचा शब्द शासन पाळणार नाही. तो तंतोतंत सध्या आता वागत आहेत. सभागृहामध्ये भाषणं ही प्रचाराची भाषणं आहेत. मराठा आरक्षणावरची कायद्याच्या चर्चा करणारी, कायद्याचा कीस पाडणारी, कायद्याचा कीस पाडून मराठा आरक्षण कसं देता येईल याच्यावरची चर्चा कोणीही केलेली नाही. सर्व आत बाहेर एकमेकाच्या विरोधात आहेत. सभागृहामध्ये कोल्हापूरच्या शब्दामध्ये मतून खेळायला आलेत. सगळीजणं एकमेकाच्या गळ्यात असं म्हणतात की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, कोणाला धक्का लावू नका. परंतु अरे विधिमंडळ आहे, कायदा करणारी तुम्ही माणसं आहे. अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्ग म्हणजे काय याची तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही मराठा आरक्षणावर बोलण्याच्या पात्रतेचे नाही असं दुर्दैवानं म्हणायला लागेल. कायद्याप्रमाणे राज्यघटनेमध्ये फक्त एकच आरक्षण आहे, म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीचं. ती आरक्षण सोडून ह्या देशामध्ये ज्याला कुणाला दुसरं आरक्षण दिलं जाईल त्याला इतर मागासवर्गाचं आरक्षण म्हणतात, म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास म्हणतात. त्यामुळं मराठ्यांना जेव्हा केव्हा आरक्षण मिळेल तेव्हा ते OBC मधलंच असेल. OBCची व्याख्या आहे ना माहीत नाही, आणि भुई म्हणून साप म्हणून हे भुई बडवा लागलेत आणि सगळं वातावरण निवडणूक घेऊन टाकलं आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्रात.